आणि लातूरच्या शेतकऱ्याला शासनानं मदत म्हणून दिलेला बैल हा आजारी निघाला। बैलाची मदत होण्याऐवजी आता त्याच्यावरच उपचार करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली। शेतातील मशागतीच्या वेळी बैल जमिनीवरच कोसळला। तो बैल आजारी असल्याचं वैद्यकीय तपासणीमध्ये निष्पन्न झालं। आपला एक बैल वीज कोसळून दगावल्यानं नवा बैल खरेदी करण्याची आर्थिक स्थिती नसल्यानं लातूरच्या देवळी तालुक्यातल्या बोंबळीमधल्या शेतकऱ्यानं आपल्या पत्नीलाच नांगराला झुंपलं होतं। याचा व्हिडिओ व्हायरल झाला। काशीनाथ गायकवाड या शेतकऱ्याला मग शासनानं तात्काळ गोशाळेतील एक बैल दिला आणि मदत केली, पण हाच शासनानं शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाला। त्यामुळे शेतकऱ्याला सरकारनं केलेली मदत खोटी आहे आणि हे सरकार फसवं असल्याचा आरोप विरोधकांनी केला। दरम्यान सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। सरकारने तुम्ही म्हणजे मीडियाने आणि विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर लगेच एक बैल दिला, तो आजारी दिला। आम्हाला दिखावा नकोय, आम्हाला आजारी कर्जमाफी नकोय, आम्हाला पूर्णपणे सरसकट कर्जमाफी द्यावी। त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती आहे, मायबाप जनता आहे, मायबाप सरकार आहे की जनतेचं थोडंसं समजून घ्या, आजची अडचण समजून घ्या। OTS साठी सुद्धा सरकार या शेतकऱ्याकडे पैसा नाही, याच्यात शेतकरी 1 रुपया सुद्धा भरू शकणार नाही। त्यामुळे सरसकट 2 लाखाची कर्जमाफी द्या आणि आमच्या शेतकऱ्याला आज या अडचणीतून काढा। तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा।